मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के 22 जुलाई को होने वाले जन्मदिन को लेकर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बड़ा अभियान शुरू करने का ऐलान किया। राजस्व मंत्री ने बताया कि राज्य के सभी 228 विधानसभा क्षेत्रों में छत्रपति शिवाजी महाराजस्व अभियान चलाया जाएगा, जिसके तहत 10 लाख परिवारों तक राजस्व विभाग की सेवाएं पहुंचाने का लक्ष्य रखा गया है। वहीं उद्धव ठाकरे के बयानों पर पलटवार करते हुए बावनकुले ने कहा कि उन्हें देवेंद्र फडणवीस के भविष्य की नहीं बल्कि अपने दल की चिंता करनी चाहिए। इसी के साथ ही उन्होंने किसानों को कर्ज देने से इनकार करने वाले निजी बैंकों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी भी दी। बस ठीक है। राज्याच्या 228 विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियानाची सुरुवात केली आहे आणि सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात आम्ही घेणार आहोत। शेतकऱ्यांचं पालन असेल, वृक्षारोपण असेल, सेवा असतील ते आम्ही देणार आहोत। राज्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी अधिक त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आज सर्वच लोक सोडून चालले आहेत। थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसचे काय होईल की प्रगल्भाने या महाराष्ट्राचे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी कोणाची तुलना करणार नाही, कोणाची तुलना कोणाची होऊ शकणार नाही। पण या राज्याच्या कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देणारा महाराष्ट्राचा अश्वपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे आणि या नेत्याचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे, त्यांना कुणी अडवलं तरी काही फरक पडणार नाही। उद्धवजींनी याची काळजी करू नका। परवाच मी शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल, पीक कर्जाबद्दल बैठक घेतली। या बैठकीमध्ये सांगितलं की ज्या बँका, प्रायव्हेट बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही, त्या बँकांचे शासकीय अकाउंट बंद करण्यात येतील। या जिल्ह्यातले, अमरावती जिल्ह्यातले जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी आम्ही त्यांनाही निवेदन करू की शेतकऱ्याच्या पाठीची जी बँक नाही, बँक उभी नाही, त्यांना अकाउंट देऊ नका। आम्ही नागपूरचे व्यावसायिकांना सांगितलं, बिल्डर्स आहे, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांनाही विनंती करणार आहे। ज्या 8 बँका आहेत, ज्या बँका रेड लाईनमध्ये आहेत, त्या दिलेलं टार्गेट, कलेक्टरने दिलेलं टार्गेट पूर्ण करत नाही, त्या बँकांना आम्ही लाट चेतावणी दिली आहे आणि आमचे शेतकरी त्या बँकेसमोर जर गेले तर आम्ही जबाबदार राहणार नाही। आमचे शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्येकडे जर गेलं आहे तर त्याला या बँकामुळे जबाबदार राहतील।